Hello students, myself Pooja Deshmane, and today we are going to continue our last chapter, which is nothing but the laxatives. In this we have seen there are total 5 drugs into the laxatives. We have completed out of it 2. Okay, so we have seen the aloe vera and the rhubarb. Okay, so these two drugs we have seen properly, that is we have seen this synonym, biological source, family, uses, chemical constituent, as well as for the aloe vera there is a modified Bontrager test is there, that also we have seen in detail. Okay, now we move towards the next 3 drugs under this chapter. So we have seen, now we moving towards the third one, which is nothing but the castor oil. Okay, which is castor oil, ज्याला मराठीमध्ये आपण एरंडेल तेल असं म्हणतो. ओके, सो इन डिटेल वी आर गोइंग टू सी दी what is the castor oil. एरंडेल तेल ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. सो सिनोनिम इज द ओलियम रिसिनी. ओके, synonym is the oleum ricini. Then biological source, it consists, or castor oil is the fixed oil. Okay, so there are different types of the oils. So majorly oil is classified into two classes, which is nothing but the fixed oil and the volatile oil. Okay, so fixed oil means what? जे आपण एडिबल ऑइल ज्याला म्हणतो, किंवा विच डज नॉट गेट इव्हॅपरेटेड वेन इट कम इन टू कॉन्टॅक्ट विथ द नॉर्मल टेम्परेचर. ओके, सो जेव्हा हे नॉर्मल टेम्परेचरच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, ज्याला वोलाटाईल, जे वोलाटाईल ऑइल जेव्हा नॉर्मल टेम्परेचरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, विच इज नथिंग बट दी, पुढे जाऊन आपण पूर्ण डिटेल वोलाटाईल ऑइलचा स्टडी करणार आहे, विच गेट इव्हॅपरेटेड. फॉर एक्झाम्पल आपण खूपच जनरल जर एक्झाम्पल बघितलं तर कॅम्फर, इट इज नॉट दी ऑइल, बट जेव्हा हे नॉर्मल टेम्परेचरच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, इट विल गेट इव्हॅपरेटेड. प्युअर कॅम्फर, आय एम टॉकिंग अबाउट दी प्युअर कॅम्फर. ओके, सो फिक्स्ड ऑइल आर दी जनरल ऑइल, बेसिक ऑइल, विच आर नथिंग बट द एडिबल ऑल्सो. फॉर एक्झाम्पल जसं आपण घरामध्ये यूज करतो, शेंगतेल असेल, सूर्यफूल तेल असेल, दीज आर दी फिक्स्ड ऑइल. मीन्स हे काय होतात, वोलाटाईल होत नाहीत. ओके, सो इट इज castor oil is the fixed oil which is obtained from the cold expression of kernels of the seed Ricinus communis. Okay, Ricinus communis is the species name. Okay, so it is obtained from the Ricinus communis. So these are the kernels, it is obtained from the kernels of the plant. What are the kernels? It is nothing but the जसं आपण बघतो, कर्नेल म्हणजे काय, जे थोडक्यात बाहेरून त्याचं जे शेल असतं, इट इज क्वाईट हार्ड, आणि आतमध्ये त्याचा तो सीड पार्ट असतो. फॉर एक्झाम्पल नटमेग. ओके, ते सुद्धा तुम्ही बघितलं नसेल कधी. नटमेग ॲक्च्युली त्याला एक आउटर कवरिंग असतं, आणि त्याच्या आतमध्ये एक सॉफ्ट मास असतं. ते कवरिंग हळूहळू लूज होतं आणि ते मेस म्हणून यूज केलं जातं, आणि मग जो आतला सीड आहे तो नटमेग, ज्याला आपण मराठीमध्ये जायफळ असं म्हणतो, तो यूज केला जातो. सो कर्नेल म्हणजे काय, थोडक्यात बाहेरून त्याला एक शेल असतं, लाईक दी अक्रोडसुद्धा, बट इट इज नॉट ॲक्च्युली द कर्नेल ऑफ दी प्लांट. ओके, सो अक्रोड जसं असतं, बाहेरून हार्ड शेल असतं आणि आतमध्ये सॉफ्ट मास असतं, दॅट इज ओनली. सो इट इज द कर्नेल. ओके, सो इट इज फ्रॉम द कर्नेल द फिक्स्ड ऑइल इज ऑप्टेन. ओके, सो कर्नेल पार्टपासून काय केलं जातं, फिक्स्ड ऑइल मिळवलं जातं, आणि इट इज ऑप्टेन फ्रॉम दी Ricinus communis which have a family Euphorbiaceae. सो आतापर्यंत जेवढे ड्रग बघितले, प्रत्येक ठिकाणी ऑब्व्हियसली तुम्हाला मॅक्सिमम फॅमिली वेगळीच बघायला मिळणार आहे. सो इट इज ऑप्टेन फ्रॉम द युफोर्बियासी. ओके, सो नेक्स्ट इज द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. ओके, सो आपण इथे ऑइलचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बघतो आहे. जरी आपण इथे डायग्राममध्ये किंवा इमेजमध्ये सीडचं बघत असू तिथे डायग्राम व्यवस्थित, बट ऑब्व्हियसली वी आर युझिंग द, ॲज वी आर स्टडिंग अबाउट दी ऑइल, वी आर गोइंग टू सी दी मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ दी ऑइल. ओके, सो कलर इज दी पेल येलो और ऑलमोस्ट कलरलेस लिक्विड्स. ओके, डिपेंड्स. ओके, सो हे जनरली पेल येलो टू ऑलमोस्ट कलरलेस लिक्विड असं त्याचं कलर असतं. ओडर इज द नॉशिएटिंग, म्हणजे स्मेल घेतल्यानंतर मळमळण्यासारखं फील होतं. टेस्ट इज लिटल, फर्स्ट इट इज ब्लँड, म्हणजे तिथे कोणतीच टेस्ट लागत नाही, ज्याला मराठीमध्ये आपण टेस्ट सप्पक असं म्हणतो. ब्लँड टेस्ट लागते, और आफ्टरवर्ड इट इज स्लाइट ॲक्रिड अँड युजली नॉशिएटिंग. ओके, नंतर टेस्ट केल्यानंतर सुरुवातीला ब्लँड लागतं, म्हणजे
टेस्टलेस थोडक्यात लागतं आणि नंतर ॲक्रिड आणि नंतर युजली नॉशिएटिंग म्हणजे मळमळतं त्याच्याने. अँड इट इज विस्कस अँड द ट्रान्सपरंट लिक्विड. ओके. Next is the chemical constituent, which is the important part of the point. So castor oil chiefly contain the triglycerides of the ricinoleic acid. Okay, so majorly what it contain the triglycerides of the ricinoleic acid. म्हणजे रायसिनोलिक ॲसिडचे ट्रायग्लिसराईडचे जे डेरिव्हेटिव्ज आहेत ते याच्यामध्ये मेजरली प्रेझेंट असतात. अदर ट्रायग्लिसराइड्स अल्सो प्रेझेंट. ओके. सो मेजरली रायसिनोलिक ॲसिडचे ट्रायग्लिसराइड्स असतात, ॲज वेल ॲज दुसऱ्या टाईपचे पण ट्रायग्लिसराइड्स असतात, ज्याच्यामध्ये फॅटी ॲसिड्स रिप्रेझेंटेड बाय द आयसोरायसिनोलिक ॲसिड, आयसोरायसिनोलिक, लायनोलिक, स्टेरिक अँड दी आयसोस्टेरिक. ओके. सो लक्षात कसं ठेवायचं, इट कंटेन मेजरली वॉट इट कंटेन ट्रायग्लिसराइड. कशाचे ट्रायग्लिसराइड? रायसिनोलिक ॲसिडचे ट्रायग्लिसराइड, विच आर अबाउट 80%. ओके. अँड then what it contain, it contain different type of the triglycerides, out of which majorly or the chief chemical constituent is the ricinoleic acid triglyceride, as well as different type of the triglycerides are also there, where the fatty acids म्हणजे fatty acid form मध्ये कोणते असतील, आयसोरायसिनोलिक, लायनोलिक, स्टेरिक and the isosteric acid. Okay, so the viscosity of the castor oil is due to the ricinoleic acid, which is nothing but the major or chief chemical constituent of the castor oil. Okay, म्हणजे जी विस्कोसिटी पर्टिक्युलर त्या castor oil ला आहे, ही कशामुळे आहे? ट्रायग्लिसराइडमुळे. कोणत्या ट्रायग्लिसराइडमुळे? तर रायसिनोलिक ॲसिड, विच इज प्रेझेंट अबाउट 80%. ओके, 80% त्याच्यामध्ये हे प्रेझेंट असतं. दिस इज अबाउट दी chemical constituent. Now next is the uses. So these are used as a mild purgative, as I explained it before very then next is it is used as a lubricating agent commercially as a lubricating agent machines मध्ये वगैरे हे यूज केलं जातं. as well as ricinoleic acid is used in a contraceptive creams and the gel. ओके, कॉन्ट्रासेप्टिव्ह क्रीम्स आणि जेल जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा हे ॲज अ इन्ग्रेडियंट म्हणून यूज केलं जातं. ऑल्सो यूज ॲज अ इमोलियंट फॉर द प्रिपरेशन ऑफ द लिपस्टिक. ओके, लिपस्टिकला जो पर्टिक्युलर स्मूदनिंग इफेक्ट येतो, ज्याला इमोलियंट असं म्हणतात, तो इफेक्ट प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा हे ॲज अ बेस म्हणून किंवा ॲज अ इमोलियंट म्हणून तिथे यूज केलं जातं. ॲज वेल ॲज castor oil is used in a preparation of the paints, enamels, varnishes, grease and the polishes etc. ओके. सो जे castor oil आहे हे पेंट, जे आपण घराला ऑइल पेंट देतो ते पेंट्स असतील, एनॅमल्स असतील किंवा वार्निश, ग्रीस यासारख्या गोष्टी प्रिपेअर करण्यासाठी कमर्शियली याचा भरपूर उपयोग होतो. ओके, सो दिस इज अबाउट दी castor oil. ओके, नेक्स्ट फोर्थ वन इज द इस्पागुला. ओके, it is very important drug, again very repeatedly asked question. Okay, so ispagula, isabgol and the isabgol, these are the synonyms. Okay, so हा जो ड्रग आहे it is also for your practical. so जेव्हा तुमचे ऑफलाईन्स चालू होतील, प्रॅक्टिकल चालू होतील, त्यावेळी मी तुम्हाला हे शो करेन कसा दिसतो हा ड्रग. ॲक्च्युली इट इज फॉर दी प्रॅक्टिकल ॲज वेल. ओके, सो बायोलॉजिकल सोर्स जसं तुम्ही इथे डायग्राममध्ये बघू शकत असाल इमेजमध्ये, दॅट इज दीज आर दी सीड. ओके, सो जसं मी सांगितलं आहे, बायोलॉजिकल सोर्स लिहिताना कधीही पहिल्यांदा यू हॅव टू राईट द विच पार्ट ऑफ द प्लांट वी आर गोइंग टू यूज in this particular or we are going to study. Okay, so these it consists of the dried seed of the plant Plantago ovata. Okay, so these are the seed part of the plant, that's why these are the dried seed of the Plantago ovata. family is the Plantageneaceae. Okay, so हे छोटे छोटे असेच तिळा एवढे असतात, जे आता जेव्हा आपलं प्रॅक्टिकल होईल त्यावेळी मी तुम्हाला ते शो करेन व्यवस्थित. ओके, द सिनोनिम इज व्हेरी सिम्पल, इसापगोल अँड इसाबगोल. बायोलॉजिकल सोर्स इट कन्सिस्ट ऑफ द ड्राईड सीड्स ऑफ द प्लांट Plantago ovata and family is the Plantageneaceae. ओके, नेक्स्ट इज द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला डोळ्यांना तो दिसता कसा, ओडर कसा आहे आणि टेस्ट कसा आहे. सो कलर इज द पिंकिश ग्रे और ब्राउन. ओडर इट डज नॉट हॅव एनी काइंड ऑफ दी ओडर. टेस्ट इज दी म्युसिलॅजिनियस. म्युसिलॅजिनियस म्हणजे काय, चिकट. ओके, साईज इट इज अबाउट 10 to 35 mm in length and 1 to 1.75 mm in width and shape is the
ओवेट, जसं तुम्ही डायग्राममध्ये किंवा इमेजमध्ये बघितलं, इट हॅव अ ओवेट शेप. ओके, ओवल सारखा शेप. नेक्स्ट इज अ केमिकल कन्स्टिट्यूएंट विच इज अ इम्पॉर्टंट पार्ट. सो इसबगोल हस्क अँड द सीड कंटेन द म्युसिलेज विच इज प्रेझेंट इन इपिडर्मिस ऑफ द सीड. ओके, सो याच्यामध्ये जसं आपण बघितलं टेस्टमध्ये, इट हॅव अ म्युसिलॅजिनस टेस्ट. म्हणजे काय, याला म्युसिलेज खाल्ल्यानंतर जशी टेस्ट येते तशी टेस्ट येते. सो जो हस्क आहे, हस्क म्हणजे काय, त्याचं आउटर कवरिंग. ओके, जसं आपण गहू बघतो. ओके, गहूला जे आउटर कवरिंग असतं, नॉट येल्लोवालं, गहूला इटसेल्फ जे आउटर कवरिंग असतं, जेव्हा ते सोक केल्यानंतर आपल्याला ते वेगळं होतं, ज्याला हस्क असं म्हणू शकतो आपण. ओके, सो इसाबगोल हस्क अँड सीड म्हणजे जो आतला पार्ट आहे, बोथ कंटेन दी म्युसिलेज इन लार्ज क्वांटिटी प्रेझेंट इन दी इपिडर्मिस ऑफ दी सेल. ओके, सो केमिकली आता हे काय बघितलं आपण, बेसिकली इट वॉट इट कंटेन. ओके, म्हणजे त्याचा हस्क आणि सीड पार्टमध्ये काय असतं. सो केमिकली याच्यामध्ये काय असतं, पॅन्टाझोन अँड अल्डोबायोनिक ॲसिड. ओके, पॅन्टाझोन अँड अल्डोबायोनिक ॲसिड केमिकली. ओके, देन ऑन हायड्रोलायसिस this seed gives the xylose, arabinose and the galacturonic and the rhamnose. Okay, so these things it gives on the hydrolysis. जर याचे हायड्रोलायसिस केलं तर काय मिळतं, झायलोज, अराबिनोज, गॅलॅक्टोरोनिक अँड दी रॅमनोज. ओके, सो इट ऑल्सो कंटेन दी फिक्स्ड ऑइल अँड दी प्रोटीन. ओके, याच्यामध्ये फिक्स्ड ऑइल आणि प्रोटीन. सो चीफ केमिकल कन्स्टिट्यूएंट्स आर दी म्युसिलेज विच इज प्रेझेंट इन दी हस्क ॲज वेल ॲज इन टू दी सीड, and chemical it contain the pantazone and the aldobionic acid. Okay, so on hydrolysis xylose, rhamnose वगैरे मिळतं हे गोष्ट, आणि as well as it contain the fixed oil and the protein. Okay, so uses. So it is used as a demulcent, laxative, emollient and in the treatment of the क्रोनिक कॉन्स्टिपेशन. ओके, ऑब्व्हियसली आपण जर लॅक्झेटिव्हचे अंडर ड्रग बघतोय, दीज आर ऑब्व्हियसली यूज्ड इन टू दी कॉन्स्टिपेशनमध्ये यूज केले जाणारे हे ड्रग्ज आहेत. सो डिमल्संट असेल किंवा लॅक्झेटिव्ह इफेक्ट शो करण्यासाठी, इमोलियंट इफेक्ट शो करण्यासाठी कॉन्स्टिपेशनमध्ये, क्रॉनिक म्हणजे सडन झालेलं कॉन्स्टिपेशन. ओके, सो याच्यामध्ये ते काय करतं, युजफुल असतं. देन म्युसिलेज ऑफ द इसॅबगोल यूज इन अ प्रिपरेशन ऑफ दी टॅबलेट अल्सो स्टॅबिलायझर इन अ आईस्क्रीम इंडस्ट्री. ओके, जो म्युसिलेज आहे हा टॅबलेट प्रिपेअर करण्यासाठी यूज केला जातो, ॲज वेल ॲज अ स्टॅबिलायझर, स्टॅबिलायझिंग एजंट म्हणून हे काय केलं जातं, आईस्क्रीम इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा यूज केलं जातं. नेक्स्ट इज द इसाबगोल हस्क इज प्रेफर्ड ओव्हर द सीड बिकॉज हस्क कंटेन द मोर म्युसिलेज. ओके, जसं मी सांगितलं, द म्युसिलेज पार्ट इज कंटेन इन हस्क ॲज वेल ॲज इन टू दी सीड, बट हस्क पार्ट जो आहे, त्याचा जो आउटर लेअरिंग इपिडर्मिस लेअर ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जे म्युसिलेज आहे ते जास्त प्रमाणात आहे. दॅट्स वाय जो हस्क पार्ट आहे तो मेजरली प्रेफर केला जातो इन केस ऑफ अ कॉन्स्टिपेशन. ओके, जेव्हा कॉन्स्टिपेशनमध्ये ॲज अ ड्रग हे यूज केलं जातं तेव्हा हस्क पार्ट जास्त यूज केला जातो, बिकॉज इट कंटेन लार्जर क्वांटिटी ऑफ दी म्युसिलेज. ओके, म्युसिलेज त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतो, विच इज रिक्वायर्ड फॉर लूजनिंग द स्टूल्स. ओके, म्हणून काय केलं जातं त्याच्यामध्ये, हस्क पार्ट जो आहे तो मेजरली प्रेफर केला जातो कंपेअर टू द सीड पार्ट. नेक्स्ट, ओके, हिअर वी कंप्लीट द isabgol, okay, which is the important drug out of your syllabus. Okay, make it a note. Next and last one is the, which is nothing but the senna leaves, and it is very very important, very very important drug. It is for your practical also, जिथे आपण प्रॅक्टिकलमध्ये TS परफॉर्म करणार आहेत. ओके, सो ट्रान्सफर सेक्शन ज्याला म्हणतो, सो जेव्हा ते आपलं चालू होईल त्यावेळी मी व्यवस्थित एक्सप्लेन करेन. सो प्रॅक्टिकलला सुद्धा परफॉर्म करण्यासाठी हा ड्रग तुम्हाला आहे. सर म्हणजे काय, जर तुम्ही हा ड्रग आत्ता बाय हार्ट केला तर तुम्हाला प्रॅक्टिकलला सुद्धा तिथे तो मार्क मिळवून देईल, ॲज वेल ॲज ऑब्व्हियसली थेरीला तर मार्क मिळवून देईलच. ओके, सो या ड्रगच्या अंडर आपण आता, हे स्लीव्ज आहे, त्याच्या नावातच आहे सेना लिव्ज, म्हणजे आपण त्याचे लिव्ज यूज करतो. तर एक्झॅक्टली सेम जसे इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहेत तसेच तुम्हाला फिजिकली पण बघायला मिळतील आपल्याकडे आहेत हे. जेव्हा तुम्ही आपलं ऑफलाईन चालू होईल तेव्हा आपण बघूयात. ओके, सो सिनॉनिम इज द टिनेवेली सेना and the Indian senna. Very simple synonyms are there. So it consists of the dried leaflet of the plant Cassia angustifolia. आपण बघतोच आहे इथे लीफ आहे, बट व्हॉट इज द लीफलेट. आता हे प्लांट असतं, त्याला असं लीफ येतं, इथे येतं आणि इथे येतं. सो दिस इज द लीफ. आणि जर इथे एक लीफ येते, इथे एक लीफ येते, इथे एक लीफ येते, इथे एक येते, दिस इज द लीफलेट.
Okay, very simple difference is there. Okay, so this is the leaflet part of the plant obtained from the Cassia angustifolia and family is the Leguminosae. See, याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाही आहे. All the things you should be mug up. Okay, so I will explain the things, but there is no option. पाठांतराला काहीच ऑप्शन नाही आहे इथे. सो हे जे ड्रग्ज आहेत ते ज्या ज्या वेळी शिकून होतील त्या त्या दिवशी तुम्ही ते बाय हार्ट केलेच पाहिजेत. आज तुम्ही 3 बाय हार्ट करताय तर मागचे 2 केलेले रिपीट करून मग पुढचे 3 केले तरच तुम्ही कोग्नोसीमध्ये पास होऊ शकाल. ओके, सो हेच कोर, इट इज अ कोर ऑफ द सब्जेक्ट. दॅट्स वाय तुम्हाला ह्या गोष्टी यावरतीच क्वेश्चन विचारले जातात. व्हॉट इज द बायोलॉजिकल सोर्स ऑफ दिस अँड दॅट, व्हॉट इज द फॅमिली ऑफ दिस अँड दॅट, राईट द केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ द दिस अँड दॅट. ओके, सो यापेक्षा वेगळे कोणतेच याच्यामध्ये क्वेश्चन्स नसतात. सो ऑब्व्हियसली यू हॅव टू मग अप द थिंग्स. ओके, सो इट हॅव अ सिनोनिम टिनेवेली सेना अँड द इंडियन सेना. बायोलॉजिकल सोर्स जसं आपण बघू शकतोय, इट कन्सिस्ट ऑफ द ड्राईड लीफ ऑफ द प्लांट कॅशिया angustifolia अँड फॅमिली इज द लेग्युमिनोसी. ओके, ना मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आपल्याला दिसतेच तिथे. कलर इज द येलोइश ग्रीन, odor is the slight, it have a particular slight odor. Then taste is mucilaginous, bitter, and the characteristic. Size is 7 to 8 mm in width, 25 to 60 mm in the length, and the shape is the lanceolate. लॅन्सिओलेट म्हणजे हाच, जसं तुम्हाला लॅन्सेट सारखा शेप एच पीच्या प्रॅक्टिकलला तुम्ही बघाल. ओके, हा लॅन्सेट सारखा शेप तुम्हाला इथे दिसेल. ओके, नेक्स्ट इज द केमिकल कॉन्स्टिट्युएंट. सो इट कंटेन द अँथ्रोकिनोन ग्लायकोसाइड. जसं मी सांगितलं ग्लायकोसाइड्स म्हणजे काय आणि त्याचे टाईप आपण 4th चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, सो इट कंटेन द ग्लायकोसाइड. विच टाईप ऑफ ग्लायकोसाइड? अँथ्रोकिनोन ग्लायकोसाइड. सो दीज आर द, मग ते कोणते अँथ्रोकिनोन ग्लायकोसाइड आहेत? सेनोसाइड ए, सेनोसाइड बी, सेनोसाइड सी अँड द सेनोसाइड डी. व्हेरी सिम्पल. म्हणजे याच्यामध्ये काय असतं? अँथ्रोकिनोन ग्लायकोसाइड असतं आणि कोणतं असतं? सेनोसाइड ए, बी, सी, डी. हे 4 टाईपचे अँथ्रोकिनोन ग्लायकोसाइड्स असतात. सो these the सेनोसाइड कॉन्स्टिट्यूट अबाउट द 2 to 3% ऑफ द ड्रग. ओके, सो हे जे सेनोसाइड आहे याच्यामध्ये 2 to 3% ऑफ द ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्यूएंट तुम्हाला तिथे ऑब्झर्व होतं. अँड इट ऑल्सो कंटेन द रेईन, किमेफेरॉल अँड दी अलोइमोडिन. ओके, these are the different constituent which it contain. Okay, so it also contain the rein, chemoferol and the aloimodine. So these are the chemical constituent of the senna leaves. Okay, next is the chemical test, which is the very very important, again very important. Okay, so chemical test आपण एक बघितली, which is the modified bond trigger test, which is for the aloe vera. ॲलोवेरासाठी आपण मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट बघितली. नाव सेन्नासाठी आपण बॉन्ड ट्रॅगर टेस्ट बघतोय, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ॲलोवेरासाठीची सुद्धा जी मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर आहे ती सुद्धा बऱ्याच वेळा विचारली आहे. ॲज वेल ॲज ही जी बॉन्ड ट्रॅगर टेस्ट आहे ही सुद्धा अगेन अँड अगेन रिपीट क्वेश्चन्स विचारलेले आहेत. सो हे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला 4 मार्क्स मिळून देतात. ओके, म्हणजे तुम्ही फक्त ही टेस्ट लिहिली तर यू विल गेट दी 4 मार्क्स. ओके, सो वी विल सी द टेस्ट. सो बॉईल द पावडर्ड लीव्स विथ द डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. जे लीव्स आहेत ते पावडर करून घ्यायचे आणि डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडसोबत ते काय करायचे? बॉईल करायचे, फिल्टर करायचे, सेपरेट करायचा फिल्टर आणि कूल करायचं. ओके, मिक्स द फिल्ट्रेट विथ द डबल व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इनसोल्युबल ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक द बेन्झिन, क्लोरोफॉर्म अँड द कार्बन टेट्राक्लोराईड. ओके, सो हे जे फिल्ट्रेट मिळालेलं आहे आपल्याला, फिल्टर केल्यानंतरचं जे सोल्युशन मिळालेलं आहे त्या सोल्युशनमध्ये काय करायचं? त्या सोल्युशनच्या डबल व्हॉल्यूममध्ये ऑर्गॅनिक सॉल्वंट घालायचा जे वॉटरमध्ये इन्सोल्युबल असेल. तर कोणता? बेन्झिन असेल, क्लोरोफॉर्म असेल किंवा कार्बन टेट्राक्लोराईड. या तिन्हीपैकी कोणताही एक काय करायचा? ऑर्गॅनिक सॉल्वंट ॲड करायचा, विच शुड बी इन टू द डबल व्हॉल्यूम ऑफ द फिल्ट्रेट. ओके, नेक्स्ट इज द शेक इट वेल अँड सेपरेट द ऑर्गॅनिक सॉल्वंट लेअर. ओके, शेक केल्यानंतर ते काय होतात? त्याचे काही कंटेंट ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये जातात आणि जो ऑर्गॅनिक सॉल्वंटचा लेअर, जो अप्पर लेअर असेल तो काय करायचा? सेपरेट आउट करायचा. सेपरेट आउट केल्यानंतर काय करायचा? टू द लेअर ऑफ द ऑर्गॅनिक सॉल्वंट ॲड इक्वल क्वांटिटी ऑफ द अमोनिया. जो आपण ऑर्गॅनिक सॉल्वंट ॲड केला आहे, सेपरेट केला आहे, त्याच्यामध्ये काय करायचं? तो जेवढा आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये त्याच्यामध्ये काय करायचं? अमोनिया ॲड करायचा. देन व्हॉट विल हॅपन? Ammonical layer become pink and finally red, which indicate the presence of the anthraquinone glycosides. Okay,
सो ही जी अमोनिकल लेअर आहे आपण त्याच्यामध्ये ॲड केलेली ती काय होईल, पिंक होईल आणि फायनली थोड्या वेळानंतर काय होईल, ती रेड कलर होईल, विच डिसाइड्स और विच इंडिकेट्स दॅट the particular drug or the particular substance contains the anthraquinone glycosides. सो याच्यावरून आपण असं म्हणू शकतो दॅट इज इट इज नथिंग बट द आयडेंटिफिकेशन टेस्ट. ओके, सो जर एखाद्या ड्रगमध्ये सपोज आता तुम्हाला माहिती आहे सेना आहे आणि त्याच्यामध्ये अँथ्रोक्विनोन ग्लायकोसाइड हे तुम्हाला माहिती, बट इन केस जर काही रिसर्च वर्क करत असेल आणि त्यावेळी तुम्हाला एक ड्रगवरती तुम्ही रिसर्च करत आहे एक पर्टिक्युलर ड्रगवरती आणि तुम्हाला तिथे चेक करायचं आहे वेदर इट कंटेन अँथ्रोक्विनोन ग्लायकोसाइड्स ऑर नॉट. इन सच केसेस what we have to do, we have to perform the Bontrager test. ओके, Bontrager टेस्ट परफॉर्म केल्यानंतर काय होईल, आपल्याला हे कळेल की त्या पर्टिक्युलर ड्रगमध्ये अँथ्रोक्विनोन ग्लायकोसाइड्स आहेत. सो क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो, राईट द केमिकल टेस्ट फॉर सेना लिव्स, राईट द केमिकल टेस्ट, राईट द Bontrager केमिकल टेस्ट, or they can ask write the chemical test for anthraquinone glycosides. तर ह्या तिन्हीपैकी कोणताही क्वेश्चन विचारला, यू हॅव टू राईट this only. Okay, so this is about the Bontrager test and last one is the uses. Okay, so uses आता जसं लक्षात ठेवायचं, तुम्ही जर कॅटेगरी वाईज ड्रग पाठ करत गेला, जसं लॅक्झेटिव्ह कॅटेगरीच्या अंडर हे 5 ड्रग आहेत. सो फर्स्ट यूज ऑब्वियसली इट इज यूज ॲज अ लॅक्झेटिव्ह or mild purgative. Okay, so it is used as a laxative as well as an irritant purgative due to the presence of the anthraquinone glycosides. म्हणजे हे जे anthraquinone glycosides आता आधीच्या ड्रगमध्ये होतं का, अलोवेरामध्ये होतं का anthraquinone glycosides? ऑब्व्हियसली नॉट. सो त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो, जर anthraquinone glycosides असेल, इट विल प्रोड्यूस द ॲक्शन ॲज अ इरिटंट पर्गेटिव्ह. ओके, इरिटंट पर्गेटिव्ह म्हणून ते ॲक्शन दाखवत आहे बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ द anthraquinone glycosides. नेक्स्ट इज the gripping effect of the senna is due to the presence of the resin and इमोडिन. जसं आपण बघितलं याच्यामध्ये रेझिन आणि अलो इमोडिन सुद्धा आहे. सो या अलो इमोडिन आणि रेझिनमुळे काय होतं, ग्रिपिंग इफेक्ट होते. ग्रिपिंग इफेक्ट होते म्हणजे काय, ब्लॉकिंग ऑफ द गॅस. ओके, जे आपण हे ड्रग्स कोणते बघतोय, दीज आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ द कॉन्स्टिपेशन, दॅट इज दीज ड्रग शुड लूजन द स्टूल, दीज ड्रग शुड इव्हॅक्युएट द बॉवेल, म्हणजे पोट साफ करायला पाहिजे, दीज शुड रिमूव्ह द गॅसेस. ओके, सो बट याच्यामध्ये या सेनाचा एक साईड इफेक्ट काय आहे, त्याच्यामध्ये रेझिन आणि इमोडिन असल्यामुळे काय होतं, ग्रिपिंग इफेक्ट होतो, म्हणजे गॅसेस पकडले जातात. देअर फॉर टू काउंटरॅक्ट द इफेक्ट ऑफ द ड्रग इट इज गिवन विथ द कार्मिनेटिव्स. ओके, तो इट लूजन द स्टूल. ओके, सेना काय करतात, इट लूजन्स द स्टूल बट देर इज अ फॉर्मेशन ऑफ द गॅस इन टू दी स्टमक. ओके, सो ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये जो गॅस तयार होतो कशामुळे, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द रेझिन आणि इमोडिन. मग याला काउंटरॅक्ट करण्यासाठी काय केलं जातं, सेना शुड बी गिवन विथ द कार्मिनेटिव्स. ना व्हॉट आर द कार्मिनेटिव्स, विच इज नथिंग बट द नेक्स्ट चॅप्टर. ओके, सो कार्मिनेटिव्स दीज आर द ड्रग्स विच रिमूव्ज द गॅसेस फ्रॉम द GIT. GITमध्ये जे काही गॅसेस आहेत ते गॅसेस रिमूव्ह करण्यासाठी काय केले जातात, कार्मिनेटिव्ज यूज केले जातात, किंवा जे ड्रग्स यूज केले जातात त्याला कार्मिनेटिव्ज म्हणतात. आणि मग सेनाचा साईड इफेक्ट असा आहे की ते काय करतं, इट प्रोड्युसेस द गॅसेस, दॅट इज इट प्रोड्युसेस द ग्रिपिंग इफेक्ट, इट लूजन्स द स्टूल, इट इज यूज इन अ कॉन्स्टिपेशन बट स्टिल इट इज what it do, it shows the gripping effect. So to reduce that gripping effect, what we need to do, we need to use the carminatives with this in combination. So त्याच्यामुळे कार्मिनेटिव्समुळे काय होईल, इट रिड्युसेस द गॅसेस फ्रॉम द GIT and senna itself act as a laxative. So ultimately the result whatever we need, it will get from that. Okay, so this is the very simple thing. सो एक्झाम्पल कार्मिनेटिव्हचं मी एक सोपं एक्झाम्पल सांगते, विच इज नथिंग बट द फनेल, ज्याला मराठीमध्ये आपण बडीशेप म्हणतो. ओके, सो बडीशेप काय करते, इट रिमूव्ज द गॅसेस फ्रॉम दी GIT. ओके, सो किंवा अजवान ज्याला म्हणतो आपण. ओके, ओवा मराठीमध्ये म्हणतो ते. सो दीज आर कम अंडर द कार्मिनेटिव्ह कॅटेगरी. सो दीज आर द युजेस ऑफ द सेना अँड हिअर वी कम्प्लीट अवर थर्ड चॅप्टर विच इज नथिंग बट द लॅक्झेटिव्ह. सो हे ड्रग्स जे आहेत, सो ड्रग्ससाठी बेटर तुम्ही नाही ठीक आहे तर नोटबुकमध्ये तुम्ही ड्रग्ज लिहा, व्यवस्थित सिनॉनिम वगैरे जे काय आहे ते लिहा आणि बाय हार्ट करत चला. हे ड्रग जर तुम्ही पाठ केले तरच तुम्ही कोग्नोसीमध्ये पास होऊ शकाल, अदरवाईज देव पण तुमचं भलं करू शकत नाही. ओके, सो तुम्ही ह्या नोट्स जे आहेत, हे ड्रग्ज जे आहेत ते नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आहेत.
जे क्वेश्चन्स दिलेले आहेत लास्ट लेक्चरमध्ये, क्वेश्चन बँक जी दिलेली आहे सेकंड लास्ट लेक्चरमध्ये, ती क्वेश्चन्सचे आन्सरसुद्धा लिहून काढायचे आहेत आणि 200 पेजेसची नोटबुक घालायची आहे. ओके, थँक्यू.